ओम साईराम मैत्रिणींनो, जयश्री फॅशन हब मध्ये मी जयश्री आपल्या सर्वांचं स्वागत करते। आणि आजचा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट होणार आहे आणि नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींसाठी तर खूपच इम्पॉर्टंट आहे। कारण तुम्हाला प्रिन्सेस कट ब्लाउज शिवता येतो, वन टक्स ब्लाउज शिवता येतो, फोर टक्स ब्लाउज शिवता येतो, पण जेव्हा कटोरी ब्लाउज शिवायचा आहे असं जेव्हा होतं त्यावेळेला बऱ्याचदा नाही म्हटलं जातं। कारण कटोरी ब्लाउज आपण बघतो की जेव्हा आपण शिकायला जातो तेव्हाच सांगितलं जातं की कटोरी ब्लाउज थोडा अवघड आहे आणि त्यामुळे मग त्याची एक भीती आपल्या मनात आलेली असते। आणि ही भीती तुमची कशी दूर व्हावी, तुम्हाला कटोरी ब्लाउज अगदी सोप्या पद्धतीने कसा शिकवता येईल, हा माझा आजचा प्रयत्न असणार आहे। हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला कटोरी ब्लाउज मध्ये कोणताही डाऊट शिल्लक राहणार नाही। किंवा जर तुम्ही पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघताय, तुम्ही कोणत्याही ब्लाउजची प्रॅक्टिस केलेली नाहीये, तरी सुद्धा तुम्हाला कटोरी ब्लाउज अगदी इझी मध्ये कटिंग आणि स्टिचिंग करता येणार आहे। यासाठी पहिली स्टेप असते ती म्हणजे मेजरमेंट्स घेणं। तुम्हाला जितकी प्रॉपर मेजरमेंट घेता येणार आहे तेवढा तुमचा ब्लाउज प्रॉपर होणार आहे। आणि याच्यासाठी आज मी तुम्हाला मेजरमेंट घेण्यापासून ते त्या ब्लाउजची ड्राफ्टिंग कशी करायची, ब्लाउज वरती मेजरमेंट्स म्हणजे ड्राफ्टिंग झाल्यानंतर ब्लाउज पीस वरती हे ड्राफ्टिंग कसं घ्यायचं, त्यानंतर मेन फॅब्रिक वरती ड्राफ्टिंग कसं घ्यायचं, स्टिचिंग कशी करायची आणि या ब्लाउजचा फायनल लुक सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे। आणि म्हणूनच माझी पहिल्याच तुम्हाला रिक्वेस्ट असेल की हा व्हिडिओ जर तुम्हाला म्हणजे कटोरी ब्लाउज तुम्हाला यावं असं वाटत असेल तर हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा। कदाचित हा व्हिडिओ आपल्याला 2 ते 3 पार्ट मध्ये करावा लागेल, कारण मी हा तितक्याच अगदी सविस्तरपणे तुम्हाला समजावण्याचा प्रयत्न करणार आहे। त्यामुळे हा एक व्हिडिओ तुम्ही बघितला तर तुम्हाला कटोरी ब्लाउज मध्ये कोणतीही शंका राहणार नाही याची गॅरंटी आहे। तर चला, याच्या सगळ्यात अगोदरची आणि पहिली स्टेप म्हणजे ब्लाउजचे मेजरमेंट्स कसे घ्यायचे। मेजरमेंटसाठी आज मी तुम्हाला सांगते, पहिला पॉइंट आहे तो म्हणजे जर तुम्ही कस्टमरचं मेजरमेंट घेताय तर त्यांनी शक्यतो साडी किंवा ब्लाउजच वेअर केलेला असावा। म्हणजे तुम्ही ब्लाउज साठी मेजरमेंट घेताय तर त्यांनी ब्लाउज घातलेला असेल तर तुम्हाला ब्लाउज वरून मेजरमेंट घेणंही सोपं जातं। आणि त्या ब्लाउज मध्ये जर त्यांना काही चेंजेस हवे असतील, म्हणजे समजा त्यांचा पॅक नेक आहे पण त्यांना डीप नेक हवा असेल तर तुम्हाला काय काय चेंजेस करायचे असतील हेही कळून येतं। पण जर समजा तुम्ही ब्लाउज साठी मेजरमेंट घेता आणि त्यांनी ड्रेस घातला असेल तर ड्रेसचं लुजिंग असतं किंवा ड्रेस लूज असतात आणि त्याच्यामुळे तुम्हाला मेजरमेंट्स घेताना काही अजून गोष्टी आहेत ज्या लक्षात घ्याव्या लागतात। पण जर समजा तुम्ही नवीन आहात तर एक लक्षात ठेवून घ्या की एखाद्या कस्टमरचं जर तुम्ही मेजरमेंट घेताय तर त्यांना त्यांच्या ज्यासाठी तुम्ही मेजरमेंट घेताय तेच आउटफिट त्यांनी वेअर केलेलं असावं। म्हणून मी आज साडीवरतीच तुम्हाला ब्लाउज मेजरमेंट कसे घ्यायचे असतात ते दाखवणार आहे आणि कस्टमरचे घेताना तुम्ही सुद्धा हीच मेथड वापरायची आहे। सगळ्यात अगोदर तुम्हाला कस्टमरला मी जशी उभी आहे तसं समोर उभं करायचं आहे। सगळ्यात अगोदर आपल्याला मेजरमेंट घ्यायचं आहे शोल्डरचं मेजरमेंट। आता हा मी घातलेला ब्लाउज आहे, हा माझा परफेक्ट आहे ना, कुठे इकडे खाली शोल्डर आलेली आहे किंवा इथे कुठे लूज आहे वगैरे काही नाही। ब्लाउज घातलेला कस्टमरने बघायचा, त्यांना विचारायचं तुम्हाला या ब्लाउज मध्ये काही चेंजेस हवे आहेत का, किंवा हे शोल्डर कमी किंवा जास्त हवा आहे का, या सगळ्या गोष्टी त्यांना विचारूनच नोट डाऊन करून घ्यायच्या आहेत। ओके, आता हा जो मी घातलेला ब्लाउज आहे हा माझा परफेक्ट आहे, त्याच्यामुळे मला याच्यामध्ये काही चेंजेस नको आहे। जेवढं माझं या ब्लाउजचं शोल्डर आहे तेवढंच मला शोल्डर असेल तर अगदी चालणार आहे। त्यासाठी ब्लाउजचा जो तुमच्या साडीचा या पद्धतीने पदर पुढे घेतला तरी चालेल। यानंतर हा टेप आहे तो त्या पद्धतीने असा सेट करायचा आणि इथे तुमचं जे शोल्डर आलेलं आहे इथे शोल्डरच्या या टोकावरती ठेवायचं आहे। तर हे मी इथे सेट केलं। यानंतर हात असेही करायचे नाहीत ज्यामुळे शोल्डर कमी भरतं, असे निवांत रिलॅक्स शोल्डर ठेवायचे आहेत। आणि यानंतर इथे आपलं बघायचं कुठे आलेलं आहे, तर इथे बोट ठेवलं आणि मी उचलला टेप तर इथे आपले आलेला आहे बरोबर 15 इंच। ओके, तर आपलं शोल्डर असणार आहे या ब्लाउज साठी 15 इंच। याच्यानंतर मेजरमेंट घ्यायचं आहे। आता हे ब्लाउज आहे, ब्लाउज मध्ये ही जी ब्लाउजची उंची बॅक साईडची आहे ही मला प्रॉपर आहे। फ्रंट साईडची उंची सुद्धा माझी ही जेवढी आहे तेवढी माझ्यासाठी या बाजूने इथे बघता इथपर्यंत आहे ही प्रॉपर आहे। तर याच्याच वरून हे मी मेजरमेंट घेणार आहे।
आता शोल्डरचं मेजरमेंट घेताना उंचीचं मेजरमेंट घेताना हे आता माझं शोल्डर आहे, या शोल्डरच्या सेंटरला टेप ठेवायचा. आता इथे जी ही शोल्डरची माझी टीप आलेली आहे, या टीपवरती मी इथे हा माझा टेप ठेवला. टेप बरोबर या सेंटरला ठेवायचं. आता इथे ठेवल्यानंतर पहिलं मेजरमेंट घ्यायचं आहे गळा उंचीचं. आता तुम्हाला गळा कस्टमरला पुढून विचारायचं, गळा इथं हवा आहे, इथे हवा आहे, इथे हवा आहे की इथे हवा आहे. जसं तुम्हाला कस्टमरने इथे दाखवलेलं असेल त्याच्यानुसार तुम्हाला इथे मेजरमेंट घ्यायचं आहे. आता मला गळा हवा आहे इथपर्यंत, तर इथपर्यंत किती येतं आहे 7 इंच. ओके, तर मला फ्रंटची उंची 7 इंच हवी आहे. त्यानंतर एपेक्स पॉइंट कुठे येतोय बघायचं. इथे सेंटरला शोल्डरच्या टेप राहणार आहे. त्यानंतर एपेक्स पॉइंट बघायचा. एपेक्स पॉइंट आलेला आहे आपला 11 वरती. एपेक्स पॉइंट नंतर टेप तुम्हाला एपेक्स म्हणजे चेस्टचा सेंटर पॉइंट. ओके, सेंटर वरती 11 वरती आपला आलेला आहे. त्यानंतर चेस्टला पूर्ण या पद्धतीने कव्हर करायचं आहे. जिथे चेस्टचा पार्ट एंड होतोय तिथे आपल्याला बघायचंय किती आलेला आहे, तर तिथे आलेला आहे 13.5 इंच. ओके, आणि त्याच्या खाली या पद्धतीने आपल्याला बघा इथे गळा, त्यानंतर एपेक्स पॉइंटच्या खाली लोअर चेस्ट आलेली आहे 13.5 आणि 13.5च्या खाली आपल्याला म्हणजे चेस्टच्या भागाला या पद्धतीने कर्व व्यवस्थित घ्यायचा आहे. जर तुम्ही डायरेक्ट स्ट्रेट घेतलात तर कमी अंतर भरणार उंचीमध्ये, कारण हा जो कर्व शेप आहे तो प्रॉपर आपल्याला कपड्यामध्ये घ्यायचा आहे, नाहीतर मग आपल्याला उंची प्रॉपर मिळत नाही. क्लिअर? चेस्टचा उभार जास्त असेल तर तुमची फ्रंट साइडची उंची सुद्धा जास्त येणार आहे. तर या पद्धतीने मी इथे लोअर चेस्टचं मार्किंग घेतलं, त्याच्या खाली 4 बोट मला उंची हवी आहे. जर तुम्ही ड्रेस घातला असेल तर या पद्धतीने 4 बोट ठेवा, म्हणजे तुम्हाला प्रॉपर उंची मिळून जाईल. इथे माझं मेजरमेंट आलेलं आहे 16 इंच. ओके, तर फ्रंटची उंची मला 16 इंच हवी आहे. हे झाले फ्रंटची मेजरमेंट. यानंतर एपेक्स टू एपेक्सचं मेजरमेंट घ्यायचं आहे, या निप्पल पॉइंट पासून या निप्पल पॉइंट पर्यंत, तर ते आलेलं आहे 7.5 इंच. ओके, यानंतर चेस्टचं मेजरमेंट. अप्पर चेस्ट पहिला घ्यायची. अप्पर चेस्ट साठी जिथे आपला बाही जॉईन होते आणि इथला काखेतला भाग आहे तो तिथे आपल्याला बरोबर टेप या पद्धतीने लावायचा आहे. पहिल्यांदा असा टाईट मध्ये घ्यायचा आणि त्यानंतर लूज सोडायचा. लूज सोडल्यानंतर जेवढं लुजिंग हवं तेवढं टेपला मिळणार आहे. आणि आता इथे बघायचं आहे किती आलेलं आहे, आणि इथं आपलं मेजरमेंट आलेलं आहे 38 इंच. बघू शकता. ओके, तर या पद्धतीने. आणि बॅक साईडला पण बघा आपला टेप कुठे आहे, अगदी काखे तिथे वरच्या बाजूला खेचून टेप आलेला आहे. तर या पद्धतीने अप्पर चेस्टचं मेजरमेंट होईल. फुल बस्टचं मेजरमेंट घेताना आपल्याला टेप जिथे आपल्या छातीचा उभार असतो त्याच्यावरून राऊंड मध्ये घ्यायचा आहे. आणि इथे सुद्धा मेजरमेंट एवढंच घ्यायचं की टेप आपला खाली अगदीच लूज घेतला तर खाली सरकेल, तसा नाही झाला पाहिजे. अगदी प्रॉपर राऊंड मध्ये इथलं मेजरमेंट घ्यायचं आहे. आणि इथे बघा आपलं हे मेजरमेंट आलेलं आहे 39 इंच. हे पहा, बॅक साईडला पण टेप अगदी जास्त खाली नाही, वरती नाही. जिथे छातीचा उभार आलेला भाग फ्रंटला आहे त्याच्याच अगदी राऊंड मध्ये आपण हा टेप लावलेला आहे 39 इंच. क्लिअर? जास्त टाईट नाही. हे पहा अगदी याच्यावरून. आणि कंबर घेराचं मेजरमेंट जिथे आपण उंचीचा एंडिंग पॉइंट घेतला तिथे आपण कंबर घेराचं मेजरमेंट घेतलं, ते आपलं या पद्धतीने टाईट घ्यायचं की जेणेकरून आपण हात वरती केला तरी आपला हा ब्लाऊज वरती आला नाही पाहिजे, याच लेवलला सेट झाला पाहिजे. तर इथे आपलं कंबर घेराचं मेजरमेंट आलेलं आहे 31 इंच. ओके, तर या पद्धतीने मेजरमेंट घ्यायचे. तर हे आर्म होल आलेलं आहे 17.5, 18, 18.5 पण असू शकतं. आणि आपल्या अंगाबरोबर हात असा खेचून घ्यायचा, म्हणजे जेवढं लुजिंग हवं आहे तेवढं टेप हा लूज होतो आणि मग आपल्याला प्रॉपर इथे राऊंड मिळतो. तर हे आर्म होल आलेला आहे. या बाजूचाही आर्म होल आपल्याला मोजून घ्यायचा आहे. सेम टेप असा लावायचा
इथे आपला आर्महोल 17.5 आलेला आहे. 5 वरती कुठे येत आहे अंतर? तर हे इथे 5 येत आहे. त्यानंतर 8 कुठे येतात बघायचं. 8 वरती एक मार्किंग केलं आणि 10.5 वरती एक, या पद्धतीने मार्क केलं. मग इथे 5 वरचा राऊंड घ्यायचा, यालाच बायसेप्स असंही म्हणतात. 5 वरचा राऊंड घेतला, 5 वरती राऊंड 12.5, 8 वरती 11 इंच, 11.25 आहे आणि 10.5 वरती आलेला आहे 10.5 नाही, असा इथे दुमडून पुन्हा एकदा दुमड घातल्यानंतर आपल्याला हे मेजरमेंट सुद्धा आपलं आलेलं आहे 10.5, 10.5 आणि एक लाईन आहे. ओके, तर या पद्धतीने मेजरमेंट्स घ्यायचे आहेत आहे. म्हणजे एवढे मेजरमेंट्स तुम्ही बॉडीवरून घ्यायचेच आहेत. आता इथे रेडी शोल्डर तुम्हाला किती तयार हवा आहे हे कसं ठरवणार? तर कस्टमरला तुम्हाला विचारायचं आहे की इथे तुमचं स्लीव्ह जॉईन होणार आहे, तर इथून तुम्हाला ही जी पट्टी आहे ती इथपर्यंत हवी आहे, इथपर्यंत हवी आहे की इथपर्यंत हवी आहे, याच्यानुसार तुम्हाला हे रेडी शोल्डर ठरवायचं आहे. काहींना एवढीच शोल्डर पट्टी तयार हवी असते, तर अशा वेळेला नोट डाऊन करून ठेवायचं 1 इंच शोल्डर पट्टी. म्हणजे जेवढं तुम्हाला इथून टेप लावल्यानंतर कळेलच की इथून टेप, इथून या बाही आपण जोडलेली आहे तिथूनच आपल्याला लावायचं आहे आणि बघायचं आहे. इथे टेप ठेवला आणि इथून तुम्हाला इथपर्यंत शोल्डर हवं असेल तर हे मधलं अंतर किती आहे बघायचं. जर पुढेपर्यंत शोल्डर तयार हवं असेल तर इथून इथपर्यंत अंतर किती आहे ते बघायचं आणि जे आलेलं आहे ते तुमचं असणार आहे रेडी शोल्डर. ओके, तर चला आता ही जी मेजरमेंट्स आहेत या मेजरमेंट्स वरून आपण कटोरी ब्लाउजची ड्राफ्टिंग बघणार आहोत. हे सर्व मेजरमेंट्स आपले घेऊन झालेले आहेत. आता बॅक साईडची उंची बघत असताना टेप तुम्हाला या बाजूला इथेच ठेवायचा आहे जिथे आपण फ्रंटची उंची बघताना ठेवला होता. इथे सेट केला सेंटरला, या शोल्डरच्या सेंटर पॉइंटला जिथे आपली ही टीप आलेली आहे तिथे. आणि इथे आता या ब्लाउजची उंची जेवढी आहे तेवढीच मला हवी आहे, तर मी हा टेप इथे सेट केला सेंटरला आणि इथे बघितलं, बोट ठेवलं या पद्धतीने बरोबर या बाजूला इथे आणि काढला टेप. तर ही उंची आलेली आहे 14 इंच. ओके, म्हणजे या ब्लाउज साठी आपली बॅकची उंची असणार आहे 14 इंच, शोल्डर आहे 15 इंच, फ्रंटची उंची आहे 16 इंच, शोल्डर टू एपेक्स आहे 11 इंच, शोल्डर टू लोअर चेस्ट आहे 13.5 आणि फ्रंटची पूर्ण लेंथ आहे 16 इंच. ओके, एपेक्स टू एपेक्स 7.5. अजून काही मेजरमेंट्स राहिले असतील किंवा एखाद्या ब्लाउज मध्ये अजून कोणकोणते मेजरमेंट्स घ्यावे लागतात जेव्हा आपण पॅक नेक घेतो किंवा अल्टर नेक घेतो, अशा वेळेला अजून काही मेजरमेंट्स लागतात. किंवा जेव्हा आपण पॅक नेक शिवणार असतो अशा वेळेला इथे गळ्याचंही मेजरमेंट लागतं, तर ते त्या ब्लाउज मध्ये घेताना मी त्यावेळेला ते क्लिअर करेन. आता आपल्याला कटोरी ब्लाउज घ्यायचा आहे आणि तोही फ्रंट डीप बॅक डीप मध्ये. माझ्याच मेजरमेंट मध्ये मी तुम्हाला दाखवेन. या अगोदर अजून बऱ्याच साईज मध्ये सुद्धा कटोरी ब्लाउजचे ड्राफ्टिंग झालेले आहेत, पण तुमच्या अजून काही क्वेरीज सारख्या येत राहतात की ताई असा शोल्डरला ब्लाउज घसरतोय तर काय करायचं. जेव्हा गळा त्यांनी त्यांच्या हिशोबाने बरोबर घेतलेला असतो, पण तरीही त्यांना गळा कट केल्यानंतर शिवल्यानंतर त्यांना हा गळा खाली वाटतो. तर तसं का होतं? तुम्ही शिवण्यामध्ये काही चूक करताय का किंवा ड्राफ्टिंग मध्ये तुमचं कुठे चुकतंय का? तर हे सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहिल्यानंतर तुम्हाला चेकआउट करता येईल की तुमचं नेमकं कुठे चुकत होतं का, किंवा जर तुमचं कुठे मिस्टेक होत असेल तर ती सुद्धा तुम्हाला इथे क्लिअर करता येईल. ओके, तर आजच्या व्हिडिओ तुम्ही अगदी हा मेजरमेंटचा व्हिडिओ आहे तो एकदा सोडून 2दा 3दा बघा, त्यानंतर मेजरमेंटची प्रॅक्टिस करा, तुमचे परफेक्ट मेजरमेंट्स घ्यायला शिका आणि त्यानंतर आपण या ब्लाउजची म्हणजे याच मेजरमेंट्स वरून कटोरी ब्लाउजची ड्राफ्टिंग करणार आहोत. तर चला कटोरी ब्लाउजच्या ड्राफ्टिंग मध्ये भेटूया.